हा बघा, हा बोंडा एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा बघा, असा हा बोंडा. अशाच प्रकारे हा बोंडा आणि व्हेजिटेबल बोंडा, अशा प्रकारे 2 प्रकारचे बोंडा मी करून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. एका भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळ भिजवून घ्यायचा. हा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, वरचा पाणी काढायचा, परत पाणी घालून 4 तास भिजायला ठेवायचा. दुसऱ्या वेगळ्या भांड्यामध्ये अर्धा वाटी उडीद डाळ, पाव वाटी हरभरा डाळ असा मिक्स करून तो पण स्वच्छ पाण्याने धुवून वरचा पाणी काढायचा, 4 तास भिजायला ठेवायचा. 4 तासांनी तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ जो आपण भिजवून घेतलेला आहे त्याच्यावरचा पाणी काढायचा. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून असा इडलीच्या पिठाप्रमाणे रुबून घ्यायचा. जाडसर थोडासा असा रुबून घ्यायचा. प्रथम तांदूळ हा रुबून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. नंतर मग उडीद डाळ व हरभरा डाळ रुबून त्याच भांड्यामध्ये घालायचा. तांदूळ रुबलेल्या भांड्यामध्येच हा पण रुबलेला मिश्रण घालायचा. एकत्र मिक्स करायचा. तांदळाचा पीठ, उडीद डाळ, हरभरा डाळ याचा हा पीठ असा चांगला मिक्स करून घ्यायचा. मग 4 तास तो पण भिजवून घ्यायचा. 4 तासांनी हा पीठ चांगला भिजून तयार होतो. हा बोंडा करण्यासाठी हा बोंडाचा साचा आहे. 1 शिमला मिरची, 1 टोमॅटो, 1 वांग, 2 हिरव्या मिरच्या, थोडासा कोथिंबर असा चिरून मी घेतलेला आहे. थोडासा मीठ मी घेतलेला आहे या पिठामध्ये घालण्यासाठी. अर्धा चमचा मीठ मी या पिठामध्ये घालत आहे. हा बघा, पीठ एकदम चांगला असा भिजलेला आहे. एकदम हलका हलका असा हा पीठ तयार झालेला आहे. चांगला भिजलेला आहे. बोंडा तयार करून घेण्यासाठी हा पीठ तयार केलेला आहे. त्यावर थोडासा कोथिंबर घालायचा. हा बघा, मी इतका कोथिंबर घेतला आहे, तो घातला आहे. हा पिवळसर थोडासा कोथिंबर मी काढत आहे. प्लेन बोंडा व व्हेजिटेबल बोंडा अशा प्रकारे 2 प्रकारचे बोंडा मी करणार आहे. प्लेन बोंडा म्हणजे आपण नेहमी जो बोंडा करतो तो बोंडा. दुसरा म्हणजे व्हेजिटेबल बोंडा म्हणजे आपण ज्या भाज्या घालून बोंडा तयार करतो तो बोंडा. येथे मी वांगी चिरून घेत आहे. हा वांगी एकदम बारीक असा चिरून घ्यायचा. बोंडा करण्यासाठी गॅसवर मी हा बोंडा साचा ठेवलेला आहे. हा बोंडा साचा थोडासा गरम होऊ द्यायचा. थोडासा गरम झाल्यानंतर थोडा थोडा तेल यामध्ये असा घालायचा व चांगला चमच्याने पसरून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे चमच्याने चांगला पसरून घ्यायचा. असा चांगला पसरून घेतल्यावर बोंडा खाली चिकटणार नाही. असा तेल लावल्यामुळे बोंडा आपला सहज लवकर निघू शकतो. आता प्रथम मी साधा प्लेन बोंडा तयार करून घेणार आहे. बोंडाचा साचा चांगला गरम झाल्यावर आता हा पीठ घालायचा. हा बघा, आता हा पीठ मी आता घेतलेला आहे. अशा प्रकारे पीठ घालायचा. पूर्ण भरून घ्यायचा हा साचा. एक एक साच्यामध्ये हा पीठ घालायचा. एक एक साचा पूर्ण भरून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे. हा बघा, आता मी पीठ घालत आहे. हा बघा, असा हा पीठ घालायचा. बोंडा हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. हा पीठ घालताना एकदम सावकाश साच्यामध्ये घालायचा. हा बघा, अशा प्रकारे घालायचा. बोंडा साच्यामधील एक एक साच्यामध्ये सर्व पीठ मी आता घातलेला आहे. हा बघा, आता लास्टच्या साच्यामध्ये पण हा पीठ मी घातलेला आहे. आता हा बोंडा चांगला भाजून घ्यायचा आहे. थोडासा तेल असा वर घालायचा.
आता या बोंड्यावर एक बाऊल मी झाकत आहे. एक 5 मिनटं हा बाऊल झाकून ठेवायचा. हा बघा, आता बाऊल मी झाकलेला आहे. 5 मिनटं झाकून ठेवायचा. गॅसचा स्पीड हा मध्यम ठेवायचा. गॅसच्या मध्यम आचेवर हा बोंडा भाजून घ्यायचा. 5 मिनटं झालेला आहे. आता मी हा बाऊल काढलेला आहे. हा बघा, एकदम जाळीदार बोंडा आता एका बाजूनी चांगला भाजलेला आहे. हा बघा, वर एकदम जाळी असा आलेला आहे. हा बघा, हा बोंड्याचा आता खालचा पहिला बाजू चांगला भाजलेला आहे. आता हा वरचा बाजू पण चांगला भाजून घ्यायचा आहे. हा बोंडा आता चमच्यानी असा काढून घ्यायचा. हा बघा, रंग एकदम सोनेरी असा आलेला आहे. पहिला बाजू एकदम चांगला असा भाजलेला आहे. एकदम खरपूस असा हा बोंडा तयार झालेला आहे. हा बघा, आता दुसरा बाजूही असा चांगला भाजून घ्यायचा. अशाच प्रकारे सर्व बोंडा पण पलटून घालायचा. हा बघा, हा बोंडा एकदम चांगल्या प्रकारे एक बाजू चांगला भाजलेला आहे. आता हा बोंडा पलटून मी घातला आहे. सर्वच बोंडा पलटून घालायचा. हा बघा, सर्व बोंडा आता मी पलटून घातलेला आहे. आता दुसरा बाजूही चांगल्या प्रकारे बोंडा भाजून घ्यायचा आहे. हा बघा, आता हा बोंडा चांगला भाजत आहे. भाजल्यानंतर असा हा बघा एकदम चांगला फुललेला आहे, म्हणजे फुगलेला आहे. एकदम टम्म असा हा बोंडा फुगलेला आहे. बोंडाचा दुसरा बाजूही आता चांगला भाजलेला आहे. आता हा बोंडा परत पलटून घालायचा. चमच्यानी मी आता पलटून घालत आहे. हा बघा, अशा प्रकारे सर्व बोंडा असाच पलटून घालायचा. हा बघा, दुसरा बाजूही एकदम चांगला असा भाजलेला आहे. रंग सोनेरी आलेला आहे. दुसऱ्या बाजूला पण हा बघा, सर्वच बोंडा आता चांगला असा भाजलेला आहे. हा बोंडा आता परत एकदा पलटून घालायचा. हा बघा, अशा प्रकारे पलटून घालायचा. 1-2 मिनटं पलटून ठेवायचा. परत असा हा बोंडा पलटून घालायचा. 2 मिनटं पलटून असा ठेवायचा. 2 मिनटांनी मग असा काढून बघायचा. हा बघा, 2 मिनटांनी हा बघा, हा बोंडा आता मी काढलेला आहे. असा तयार झालेला आहे. मग या डिशमध्ये मी हा बोंडा काढत आहे. एकदम टम्म असा फुगलेला बोंडा तयार झालेला आहे. हा बघा, एकदम रंग छान आलेला आहे. सर्व बोंडा एकदम चांगला असा तयार झालेला आहे. एकदम सोनेरी असा हा रंग आलेला आहे. एकदम जाळीदार क्रिस्पी असा हा बोंडा तयार झालेला आहे. हा बघा, हा बघा, सर्व बोंडा आता एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा बघा, रंग छान आलेला आहे. एकदम जाळीदार सोनेरी रंगाचा असा हा बोंडा तयार झालेला आहे. येथे प्लेन बोंडा आता तयार झालेला आहे. आता व्हेजिटेबल बोंडा तयार करून घ्यायचा आहे. प्लेन बोंडा करून राहिलेल्या त्या पिठामध्येच अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे घालायचा. बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा. बारीक चिरून घेतलेला हा बघा, सर्व टोमॅटो मी घातलेला आहे. आता शिमला मिर्च बारीक चिरून घेतलेला सर्व असा घालायचा. यामध्ये टोमॅटो येत आहे. हा बघा, सर्व असा हा बारीक चिरून घेतलेला शिमला मिर्च घालायचा. बारीक चिरून घेतलेला वांगी आता या पिठामध्ये घालायचा. हा बघा, सर्व वांगी आता मी येथे म्हणजे चिरून घेतलेला वांगी घेतलेला आहे. हा इतका सर्व या पिठामध्ये घालायचा. हा बघा, आता मी घातला आहे.
खाली राहिलेल्या थोड्याशा भाज्या पण आता मी सर्व या पिठामध्ये घालत आहे. हां बघा, अशा प्रकारे राहिलेल्या भाज्या पण मी आता या पिठामध्ये घातला आहे. बारीक चिरून घेतलेला हिरवी मिरची तो पण आता या पिठामध्ये घालायचा. हां बघा, सर्व चिरून घेतलेला हिरवी मिरची मी आता या पिठामध्ये घातला आहे. अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा. हा कोथिंबीर थोडासा आता या पिठामध्ये घालायचा. हा बघा, सर्व असा हा व्हेजिटेबल आता मी घातलेला आहे. असा चांगला मिक्स करून घ्यायचा. या पिठामध्ये मीठ मी सुरुवातीलाच घातलेला आहे. हा पॅन आता गॅसवर ठेवला आहे. पॅन थोडासा गरम झाल्यावर असा हा तेल घालायचा. चमच्याने चांगला पसरवून घ्यायचा. सर्व साच्यांमध्ये आता हा पीठ घालायचा आहे. पीठ हा भरून घालायचा. सर्व साच्यांमध्ये भरून असा हा पीठ घालायचा. बोंडाचा हा साचा चांगला गरम होऊ द्यायचा. बोंडाच्या या साच्याच्या सर्व साच्यांमध्ये असा हा पीठ घालायचा. भरून असा हा पीठ घालायचा. यामध्ये सर्व भाज्या घातलेला आहे. व्हेजिटेबल बोंडा आपण तयार करत आहोत. हां बघा, अशा प्रकारे व्हेजिटेबल बोंडा पीठ असा हा या सर्व साच्यांमध्ये घालायचा. भरून असा हा पीठ घालायचा. सर्व पीठ आता मी या साच्यांमध्ये घातलेला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा बोंडा दिसत आहे. वर सर्व भाज्या दिसत आहेत. व्हेजिटेबल बोंडा हा एकदम चांगल्या प्रकारे घालून तयार आहे. वर थोडासा तेल घालायचा. हा बाऊल झाकून ठेवायचा. 5 मिनटं झाकायचा. 5 मिनिटांनी उघडून बघायचा. हा बघा, अशा प्रकारे हा बोंडा तयार झालेला आहे. पहिला बाजू चांगला भाजलेला आहे. हा बघा, हा बोंडा एकदम चांगल्या प्रकारे भाजलेला आहे. हा बघा, एकदम सोनेरी रंग आलेला आहे. असा हा बोंडा पलटून घालायचा. सर्व बोंडा आता पलटून घालायचा. 2 मिनटं असाच ठेवायचा. बोंडा आता दुसरा बाजूही चांगला भाजलेला आहे. 2 मिनटं ठेवलेला आहे. परत असा चमच्याने पलटून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे सर्व बोंडा परत एकदा असा पलटून घ्यायचा. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा बोंडा भाजलेला आहे. दोन्ही बाजूनी एकदम चांगला असा हा बोंडा भाजलेला आहे. सर्व बोंडा चांगला भाजलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे एकदम जाळीदार असा हा बोंडा तयार झालेला आहे. रंग सोनेरी आलेला आहे. हा बोंडा आता मी या दुसऱ्या डिशमध्ये काढत आहे. हा बोंडा असा पलटून ठेवत आहे. हा बघा, असा परत पलटून ठेवायचा. हा एक प्लेटमध्ये ठेवलेला बोंडा पण मी आता येथे पलटून ठेवला आहे. परत डिशमध्ये काढून घेतला आहे. हा बघा, एकदम टम्म असा फुगलेला हा बोंडा तयार आहे. व्हेजिटेबल बोंडा येथे तयार आहे. व्हेजिटेबल बोंडा हा बोंडा एकदम चांगला सोनेरी रंगाचा तयार झालेला आहे. एकदम टम्म असा फुगलेला आहे. हा बघा, एकदम जाळीदार क्रिस्पी असा हा बोंडा तयार झालेला आहे. सर्व बोंडा आता मी या दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतलेला आहे. हा बघा, एकदम चांगला असा बोंडा तयार झाला आहे. आता गॅस बंद करायचा. हा बघा, व्हेजिटेबल बोंडा हा येथे आता एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा प्लेन बोंडा पण एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा बघा, असा हा मी 2 प्रकारचा बोंडा तयार करून घेतलेला आहे. हा बघा, प्लेन बोंडा,
व्हेजिटेबल बोंडा असा हा 2 प्रकारचा बोंडा मी तयार केलेला आहे. या दोन्ही बोंडांसोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी व सांबर मी येथे तयार करून घेतलेला आहे. ओला खोबरा चटणी व सांबर. हा प्लेन बोंडा व व्हेजिटेबल बोंडा एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. एकदम जाळीदार असा हा बोंडा तयार झालेला आहे. एकदम क्रिस्पी सोनेरी रंगाचा बोंडा तयार झालेला आहे. प्लेन बोंडा आणि व्हेजिटेबल बोंडा हा एकदम इझी रेसिपी आहे. सर्व टिप्स लक्षात ठेवून असा हा बोंडा केल्यास एकदम चांगल्या प्रकारे बोंडा तयार होतो. प्लेन बोंडा आणि व्हेजिटेबल बोंडा हा रेसिपी येथे तयार आहे. प्लेन बोंडा आणि व्हेजिटेबल बोंडा हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.